यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री कोठारे सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. एवढी मोठी व्यक्ती आज आपल्या समोर इथे उपस्थित झालेली आहे. आपण सर्वांनी त्यांचे जे काही अमूल्य मार्गदर्शन आहे ते अगदी छान प्रकारे ऐकून घ्यावे ही माझी सर्वांना एक विनंती आहे. सर प्लीज आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करावे. नमस्कार. टाळ्या वाजवायच्या असतील तर जोराने वाजवायच्या. यांचं पण रेकॉर्डिंग करायचं का ताईच ना. चला सर्वांनी म्हणा जय सेवा जय सेवा जय सेवा जय सेवा जय सेवा जय सेवा. टाळ्या कशा वाजवायच्या की महको महको तो ऐसे महको महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए और तालियां ऐसे बजाओ कि हम सबको जोश आ जाए. टाळ्या वाजवा. आपल्या आई वडिलांसाठी वाजवा. वाजवा ना जरा. आणि आता 71 वर्षाचा म्हातारा माणूस आहे. वांगी ताट उभा. हे दणकट माझे बाहू. आपण कसे आदिवासी आहोत. आदिवासी म्हणजे ऍक्टिव्ह एक वार ऍक्टिव्ह आणि आपण मूळ पुरुष आहोत भारतातले. बरोबर आहे ना. म्हणजे सगळ्यात पहिले आपले पूर्वज इथं होते नंतर लोक आले. बरोबर आहे ना. तर सर्वांनी काय करायचं ताकद ओळखली पाहिजे. आता ह्या मुलीला समजा नोकरी लावण्याची गॅरंटी माझी हां एकदम चांगल्या पगाराची हां आणि त्याबरोबर तिचं MSW संपलं की तिला दुसऱ्या दिवशी नोकरी. टाळ्या वाजवायच्या. स्वतःवर विश्वास ठेवायचा. हे दणकट माझे बाहू हे दणकट माझे बाहू हे मजबूत दोन्ही पाय असताही निदळी छाती उन्हे मला हो काय उन्हे मला हो काय. मला सांगा आपण आदिवासी ताकदवाने. आता ही मुलगी उभी केली आणि एक पुण्या मुंबईची मुलगी. पुण्या मुंबईच्या मुलाचा हवा चालतात आणि हे मुलगी एक पुण्याची मुलगी उभी केली. कोणती मुलगी आहे आपली की पुण्याची. जेवण केल्यामुळे काय येते जेवण केल्यामुळे ताकद नाही. पहा मी आता जेवण नाही केलं सकाळपासून जेवण केलेलं नाही. हां माझ्यासाठी जेवणाचा डबा आलेला आहे. भुसावळवरून मिरच्याची भाजी आमटी भरी चांगला मोठा म्हणजे मला उचलताना त्रास झाला एवढा मोठा डबा आला. मला सांगायचं नक्की जेवण केल्यामुळे ताकद येते. पाहू बरं आपण. आता ही ताई आहे ना हिची कुस्ती आहे समजा पुण्याच्या मध्ये. हिला चांगलं जेवण द्या. 5-6 पोळ्या 2-4 लाडू आणि ती आता 6:25 झाले आणि 6:15ला कुस्ती आहे पुण्याच्या मुलीबरोबर. पुण्याची मुलगी आली पण जेवण न करता तिथे तिथं दुपारी जेवण केलं होतं आणि ही मुलगी आत्ता जेवण करून गेली. मला सांगा की जिंकेल की हारेल. हारेल कारण की काय होते की जेवण योग्य वेळी केलं पाहिजे. अरे पहा माझा चेहरा पाहावर तुम्हाला असं वाटते का की जेवण नाही केलं म्हणून सरांनी वेळच नाही भेटला खरं म्हणजे. जेवण करायला वेळ भेटला आणि मी एकाच वेळा जेवतो. तर एक लक्षात ठेवायचं की आपल्यावर अडचणी येणार आहेत. पण मला सांगा आपल्या आईवडिलांची परिस्थिती चांगली आहे का. तुमच्या बाबांच्या अंगावर मी जॅकेट घेतलं बरोबर आहे. चांगल्या कंपनीचा ब्रँडेड शर्ट आहे हा. तर आपली परिस्थिती कशी आहे की फुलवाल्या कापसाला चंद्र चोरू चोरूप आहे. फुलवाल्या कापसाला चंद्र चोरू चोरूप आहे तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे. आम्ही जन्मलो मातीत
आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती, खापराच्या या दिव्यामध्ये कधी पेटणार माती. सोन्याच्या चमच्यानं दूध पाहिजे का आपल्याला? आपल्याला का खापराच्या वाती, खापराच्या उजळणीमध्ये जरी वाती पेटला तरी भरपूर आहे, बरोबर आहे ना? आपल्या आईवडिलांना चांगले कपडे मिळाले, आपल्याकडे एखादी टू व्हीलर असली, बरोबर आहे ना, राहायला एवढंसं घर असलं तरी पुरेसं आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही? मग यासाठी काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. आणि एक लक्षात ठेवायचं की कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर तबीयत से उछालो यारो, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. जवळ करायचं, आवाज नाही जाणार, इथे करतो बस, ठीक आहे. चला, लक्षात आलं ना आता तुमच्या? आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगू का? अर्धा घंटा, 1 घंटा, 2 घंटे? अरे तुमच्या डबे येतील ना? एका हॉटेलमध्ये गेलो, एक पोरगा उठून उभा राहिला, सर म्हणे 5 घंटे बोला. अरे म्हटलं गळा दुखेल ना. म्हणे सर कशाला टेन्शन घेता, म्हणे भाषण झाल्यानंतर दाबून देऊ. काय म्हणे भाषण झाल्यानंतर तुम्ही माझा गळा दाबून देणार आहे का? बच्चे मन के जोर से, बच्चे मन के, बच्चे मन के. आपण तुम्ही मुली मला एकदम स्मार्ट मुली वाटतात. मी आता खूप गोष्टी फिरतो ना, माझे ताई 137 गोष्टी झाल्या. गडचिरोली, चंद्रपूर. आता त्या आपल्या कुंबळे मॅडमनी पटकन निर्णय घेतला, कुंबळे मॅडमसाठी 2 ओळी, कि जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, वो हर काम अलग ढंग से करते हैं. कुंबळे मॅडमनी माझी अजिबातच ओळखत नाही. माझी ओळख आहे डायरेक्ट तुमच्या ऐकत्याबरोबर, नाही ना गुंडे मॅडम बरोबर. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांची मुलगी कलेक्टर झाली, अभिनंदन केलं. म्हटलं मॅडम माझे कार्यक्रम लावा, आमची पुस्तकं आहेत. मी 2ऱ्या वर्गापासून मुलांना कलेक्टर होण्याचं ट्रेनिंग देतो. पुण्यापासून 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, अगदी लहानपणापासून. ते म्हणाले काठोड सर तुम्ही माझ्याकडे कशाला आले? हे तर अधिकार आमच्या POलाच आहेत म्हणे, हे तर अधिकार आमच्या ATCलाच आहे. तुम्ही इथे येण्याचं काही पण काही हरकत नाही म्हणे. तुम्ही आले तर तुमची भेट झाली, चहा वगैरे घेतला. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही, आम्ही ATCना भेटलो, नागपूर ATCना भेटलो, अमरावतींना भेटलो. मग ते सर म्हणाले ते काहीतरी त्यांचा प्रकृती बनवते म्हणे सर उद्या. 2ऱ्या दिवशी ते सर दवाखान्यात गेले. कुंबरे कोणतरी सांगितलं की कुंबरे मॅडम चांगल्या आहेत, त्यांना भेटा. कुंबरे मॅडमला गेलो, त्यांना खूपच चांगलं झालं. अरे म्हणजे सर तुम्ही कार्यक्रम होते का? त्यांनी सगळ्या वॉर्डरला बोलावलं, ताबडतोब लगेच 1 तासाच्या. आणि काठोडे सरांचे कार्यक्रम लावा. त्याच दिवशी पहिला कार्यक्रम नवसारी, 10 दिवसापूर्वी. मग नवसारीनंतर सोनाली कॉलनी, मग राठी हॉस्टेलमध्ये एक इथं आहे हो, हां, आणि एक इथं या लाईनमध्ये पण आहे, इथं झालं. नंतर मग रुक्मिणीनगर, नंतर मग गडगडेश्वर, नंतर गोपालनगर, नंतर कुठलं झालं ते रविनगरकडे आहे, भामटी महाराज मंदिराकडे, अकोले रोडला, ते असे झाले. आणि काल मग आम्ही गोपालनगर म्हणून मॅडमला फोन लावला. मॅडमचा अगोदरच फोन आला होता की मी मराठी चिखलदऱ्याला जाणार आहे, तर तुम्ही मिटिंगसाठी, तर तुम्ही शनिवारी ठेवा. बघा मॅडमने पटकन निर्णय घेतला किंवा चला कार्यक्रम घेऊ. मी चांगला बघताय, माझे पूर्ण भारतामध्ये 15,140 कार्यक्रम झालेले आहेत. किती? म्हणजे ग्रेनी रूटसाठी माझं नाव गेलेलं आहे, माझ्या पोस्टाचं तिकीट निघालेलं आहे. मी लिहिलेल्या पुस्तकाची यादी लिहिली एवढी कुठली 73 पुस्तकं लिहिलेली. 1, 2, 3, 4, 5, 6 किती? एक पेज लिहायला किती ताकद लागते? 73 पुस्तकं लिहिलं. कारण की मला माझ्या हातावर विश्वास आहे. हे दणकटमा असेल भाऊ. आणि एक लक्षात ठेवायचं, हे असे आहे परंतु, हे असे आहे परंतु हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे, तो घरी बसणार नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अंधकार आहे, पण सूर्योदय होणार आहे ना, बरोबर आहे ना? आणि तो सूर्योदय करण्यासाठी मी आलो. मी चांगलं बघताय, कोणताही पुरस्कार नाही मला,
लोकांना पुरस्कार खूप असतात, भाषणच नाही देत आहे. तुम्ही पहा, तुमचे प्राध्यापक आहेत, भाषण देता येते का? नाही देत आहे. 1-2 प्राध्यापकांना देत आहे. आता ही आपली पोरगी कशी मिठ्ठूसारखी बोलते, छान बोलते, टाळ्या वाजवा तिच्यासाठी. म्हणजे तुम्ही तर प्रत्येक मुलगी नोकरी लागू शकते ते. पहा, माझ्याकडे गीता ठाकरे नावाची मुलगी आहे, कोरकू समाजाची आहे, धारणीवरची राहणारी आहे. मी तिची राहण्याची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली. त्यासाठी एक देबडवार नावाचे साहेब आहेत, त्या देबडवार साहेबांनी तिला म्हणजे त्यांच्या मुलांना शिकवायचं. पण ती रात्री 10 वाजेपर्यंत अभ्यास करायची मॅडम माझ्याकडे, रात्री 10 वाजेपर्यंत. तेव्हा म्हणजे 2000 सालची गोष्ट आहे. तेव्हा रात्री, आता ठीक आहे, आता मुली 12 वाजेपर्यंत अभ्यास करते, तेव्हा वातावरण एवढं चांगलं नव्हतं. रात्री 10 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. आता ती मुलगी कमिशनर झालेली आहे. काय झालेली आहे? अकोला महानगरपालिकेला कमिशनर झालेली आहे. कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर तबीयत से उछाल हो जातो. तुम्हाला किती मुलींना माहित आहे कलेक्टरची परीक्षा मराठी भाषेत देता येते? काही यांचं पण करतात अधूनमधून, इकडे इकडे हात असा करायचा, म्हणजे असा म्हणजे अर्ध महिला, असा म्हणजे पाव महिला, असा कोणताही हात तिघींमध्ये. चला, चांगला. कलेक्टरच्या परीक्षेला बसायला 35% मार्क पाहिजे. किती मार्क पाहिजे? किती मार्क पाहिजे? कलेक्टरच्या परीक्षेला या वर्गाचा प्रश्न येतो. कोणता वर्ग? 5वी. 12वी नंतरचा कोणताही प्रश्न पहिल्या परीक्षेला येत नाही. आणि कलेक्टरची पहिली परीक्षा पास करायला फक्त 25% मार्क पाहिजे. किती? आणि प्रश्नाचे उत्तर दिलेले असतात, तुम्हाला फक्त मार्क करावं लागते. राठीनगर हे गाव कोण्या नगरात आहे? अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती. फक्त मार्क करायचे. परीक्षा कोण्या भाषेत देता येते? मराठी. कोण्या वर्गातला प्रश्न येतो? 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. परीक्षेला बसायला किती टक्के मार्क पाहिजे? 35. आणि परीक्षेला पास व्हायला? मग मला सांगा, ही परीक्षा कठीण आहे की सोपी आहे? कठीण आहे की सोपी आहे? कठीण आहे की सोपी आहे? बरं, मला सांगा की डॉक्टर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? इंजिनियर मोठा असतो की कलेक्टर मोठा असतो? मग माझं भाषण ऐकल्यानंतर तुम्ही डॉक्टर होणार, इंजिनियर होणार की कलेक्टर होणार? काय होणार? काय होणार? अरे बापरे मॅडम, एवढे पूर्ण कलेक्टर झाले आणि आपल्या गाड्या घेऊन आले ना, हे राठीनगर मधली गल्ली बल. आता प्रवीण पोटेची एकच गाडी येत होती, आपल्या एकदम 50 गाड्या. पण अभ्यास काळजीपूर्वक करायला लागेल. आपले अडचण काय ते, मी आता आपल्याकडे तर परिस्थिती बरी आहे, पण गडचिरोलीच्या हॉस्टेलमध्ये मी गेलो, म्हणजे फक्त जेवणासाठी येतात. बरोबर, फक्त जेवणासाठी. त्यांना काही अभ्यासाचा काही सोडू शकत नाही. बघा, तुम्हाला चांगलं हॉस्टेल आहे, चांगलं मॅडम चांगले आहेत, है ना. नंतर राहायला मिळते, जेवायला मिळते, पॉकेट मनी मिळतो. फक्त 22-23 वर्षापर्यंत अभ्यास करा. आता या मुलीला मी कसं सर्टिफिकेट दिलं, तसं सर्टिफिकेट प्रत्येक मुलीला म्हणायचं, मी संचालन करते, मी बोलते, मी भाषण देते, मी गाणं म्हणते. पहिला भाषण चुके, पहिली पोळी चुके, भारताचा नकाशा येईल, दुसरी चांगली, तिसरी चांगली. चुकलं तर चुकलो, सगळे आपलेच काय, चुकलं तर काय, इथंच प्रॅक्टिस करायची. बघा, कलेक्टर व्हायचं असेल तर 2-3 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. एक तर वर्तमानपत्र वाचावं लागेल. काय करावं लागेल? वर्तमानपत्र वाचावं. सगळ्यात पहिले जो मुलगा वर्तमानपत्र वाचेल त्याला 50,000ची नोकरी हमखास भेटेल, कमीत कमी. नंबर 2, 5वी ते 12वी पर्यंतचा अभ्यास करावा लागेल. सगळी जे परीक्षा आहे ते 5वी ते 12वी भौतिक फिरते. 5वी ते 12वी. बघा, तुम्हाला मी सोपी उदाहरण सांगतो की समजा तुम्ही रोज 30 प्रश्न सोडवले. बरं, तुम्हाला ABCD येते का सगळ्यांना? सगळ्यांना म्हणा बरं. कर करा, काही जोरान करा. ABCD
तुम्हाला मराठी आहे का? नक्की सर्वांना. बरं इंग्रजी मधला ये आहे, मराठीत काय होते?